आणि इथूनच सुरुवात झाली खरी माझ्या प्रवासाला, की दूधधंदा करायचं आणि असं किती समाधान पाणी पित आहेत. ओके, ही आहे चंद्री, ही त्याच्यानंतर आणलेली आहे आणि ही आहे आत्ता एक 20 दिवसापूर्वी आणलं आहे. हिचं नाव आहे सरस्वती. तर हे जे गोठा आहे ना, या गोठ्याला ॲक्च्युअल बनण्याच्या अगोदर माझ्या स्वप्नामध्ये जवळपास 1000 वेळेस बनलेला आहे. आणि या गोठ्याचं संपूर्ण म्हणजे या गोठ्यामध्ये विड्थ किती आहे, हाईट किती आहे ते 1 बाय 1 दाखवतो आपल्याला. आता कॅमेरा खूप शेक करत असेल, लाजायचं नाही बाबा. चला, तर सुरुवातीला गोठ्याची जी आहे तुम्हाला डायमेन्शन दाखवतो. या गोठ्याची पूर्ण विड्थ, हे जे झाडू दिसतंय खराटात जे पोल आहे त्या पोलपासून या शेवटच्या पोलपर्यंत 26 फुटाचं अंतर आहे. 26 फुटाचं. आता या 26 फुटाच्या अंतरामध्ये ही जी म्हैस उभं टाकलेली आहे, बसलेली आहे, हे जे ड्रेनेज आहे, ड्रेनेजच्या पासून इथपर्यंत जे आहे 8 फुटाचं अंतर आहे. त्याला प्रॉपर स्लोप दिलेला आहे. स्लोप कासाठी, कारण की फ्युचरमध्ये मला ॲटोमॅटिक शेणाचं जे करायचं आहे. आता ॲटोमॅटिक शेणाचं खूप जणांना वाटत नसेल की पॉसिबल आहे की नाही. ॲटोमॅटिक शेणाचं पॉसिबल व्हावा, तुम्ही फक्त आणि फक्त पुढच्या दिवाळीपर्यंत कनेक्ट राहा. तुम्हाला पुढच्या दिवाळीला ॲटोमॅटिक जसं पाण्याचं नियोजन केलं आहे तसं ॲटोमॅटिक शेणाचं पण नियोजन तुम्हाला याच चॅनलवर तुम्हाला दिसून जाईल. आता आपलं जे आहे मेन 8 फुटाची जी बसलेली जागा आहे, याला प्रॉपर स्लोप दिलेला आहे. हे स्लोप कासाठी, कारण की तुम्ही बघितलं असेल आता पाणी वगैरे नाही का, पुरं जसं तिनं गोमूत्र करेल, तिनं सू करेल, काही पण करेल ना, ते लगेच स्लोपद्वारे एक नाही इकडून इकडे ड्रेनेज दिलेलं आहे. हे 8 फुटाची विड्थ आहे. त्यानंतर ही गावन, आपल्याकडे दावण म्हणतात मराठवाड्यामध्ये, परंतु पश्चिम महाराष्ट्रामधील ना याला गावन म्हणतात. गावन या दावण समथिंग व्हॉट एव्हर इट बी. ही जी हाईट आहे या बॉटमपासून, जे बेडपासून ही हाईट आहे ना 2 फुटाची हाईट आहे. त्याच्यानंतर हे जे दावण आहे ती 2 फुटाची आहे. आणि त्याच्यामध्ये मेन म्हटलं ना, सर्वात महत्त्वाचं हे जे आपण स्लोप दिलेलं आहे, जेणेकरून ते चारा अडकत नाही. हे जे आहे दिसत असेल तर बघा तुम्ही, हे स्लोप दिलेलं आहे. या स्लोपला काय होतं, चारा वगैरे अडकत नाही. त्यानंतर हे पाण्याचं सर्वात जास्त चर्चा याची झालेली आहे. हे आहे ना इथून जवळपास अर्धा फूट उंच घेतलेलं आहे. हे तुम्हाला हात दिसत असेल, अर्धा फूट उंच घेतलं आहे. कासाठी, कारण की जे काही चारा आहे त्या पाण्यामध्ये पडू नये आणि पाणी सहज प्रकारे पिता यावं यासाठी केलेलं आहे. आताच बघितलं असेल तुम्ही, चंद्रीनं पाणी पिलेलं आहे. जसं पाण्याची लेवल खाली गेली तसं ना काय होतं, हळूहळू याच्यामध्ये पाणी पडतं. जसं आता बघा, मी हे बॉल खाली केलेलं आहे. जशी याची लेवल खाली गेली तसं पाणी एक नाही इथून एक 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 थेंब पडून लेवल राहतं. याचा मेन फायदा काय होतं, आपली जी